पहिला अध्याय आपण काढूया. पण अर्धा तास आपण मला देव या वचनामधून परमेश्वर बोलण्यास प्रेरित करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मला सुद्धा आनंद झाला की बघा, कुणी असो, कोणताही व्यक्ती असो, परमेश्वर स्वर्गातून बघत असतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर स्वर्गातून बघत असतो आणि देव त्याच्या मंदिरासाठी जे आतुर आहेत, देव त्याच्या मंदिरासाठी जे आपला समय देत आहेत, देव त्यांच्यासाठी स्वर्गातून तयार आहे आशीर्वादित करण्यासाठी. हालेलुया. या ठिकाणी दुसरं वचन आपण वाचूया. हग्गाईचं पुस्तक. हग्गाई म्हणजे या नावाचा अर्थ आहे उत्साह. हालेलुया. ज्यावेळेस अनेक वेळा काय होतं की माहितीये का, की पहिला जो उत्साह असतो प्रार्थना करण्यामध्ये, देवात आल्यानंतर, तो उत्साह कधी कधी माणसाचा थंड होऊन जातो. कधी कधी थंड होतो, थंड तर चांगलाच नाही, कधी कधी कोमट पण होऊन जातो उत्साह. कोमट उत्साह पण फायद्याचा नाही आणि थंड पण होणं चांगलं नाहीये. प्रेज लॉर्ड म्हणता. देव म्हणतो, रात्री मी प्रवचन होत असताना, की या ठिकाणी पण हग्गाईच्या द्वारे परमेश्वराने देवाने त्या मंडळीला बोलला आणि देव पण आता म्हणताय की पहिला जो तुमचा मंदिर बांधण्यासाठी सुरुवातीला जो मंदिर बांधताना जो तुमचा उत्साह होता, तो आता कुठं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. है की नाही. कोमट नाही झाला पाहिजे उत्साह आणि थंड पण नाही झाला पाहिजे. तो उत्साह देवासाठी पुन्हा तोच असला पाहिजे. म्हणा की आमेन. म्हणून दुसरं वचन काय सांगतो, वाचूया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. म्हणजे हे लोक असे आळशी लोक आहेत म्हणायचं. काय म्हणतात की परमेश्वराचं मंदिर बांधण्याची वेळ आली नाही. उगाच घाई करायचं कशाला, थोडं थांबायचं कशाला, थांबूया. हालेलुया. त्यावेळेस पण परमेश्वराचं मंदिर ओसाड पडलेलं होतं. देवाचं मंदिर, देवाच्या भिंती किंवा देवाचा जो परिसर आहे तो कसा तरी पडलेला होता. आणि अनेक लोक त्यावेळेस पण असं म्हणायचे की परमेश्वराची मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. म्हणजे आळशासाठी कधीच वेळ येत नाही. आळशी जो माणूस असतो ना, तो वेळ कधीच देत नाही देवाच्या मंदिरासाठी किंवा देवासाठी. जो देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी आळशी होतो, तो कसा काय आशीर्वादाची अपेक्षा करतो. हालेलुया. बोलू नये. हालेलुया. वेळ अजून आली नाही. म्हणजे याचा अर्थ काय, परमेश्वरासाठी वेळ नाही, देवाचं मंदिरासाठी वेळ नाही, किंवा देवाकडे प्रार्थना करून आशीर्वाद मागण्यासाठी वेळ आहे, पण देवाच्या कार्यासाठी, देवाच्या नाही का मंदिरासाठी वेळ अजून आली नाही. मग वेळ कधी येणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही परमेश्वराचं मंदिर बांधवायची. मग वेळ कधी येणार आहे. लक्षात घ्या, देवानी जी वेळ ठरवली असती ती आपल्याप्रमाणे नसतं. आमेन म्हणता का. हालेलुया म्हणता. म्हणून लक्षात घ्या. पुढे वाचूया काय म्हटलेलं आहे. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून, मंदिर इकडे काय पडलाय, ओसाड पडले असून, तुम्ही स्वतः आपल्या राहावे असा समय आहे काय. कसा समय आहे. नुसतं आपापलं बघण्याचा समय आहे का. हालेलुया म्हणता का. हालेलुया. आपापल्या असं समय आहे का. इकडं मंदिर असंच पडले. आज हीच परिस्थिती या मंडळीला समजायला पाहिजे की इकडं मंदिराचं काम चालू आहे आणि तुम्ही तुमच्या टायमामध्ये समय व्यतीत करायचा तो समय नाहीये. समय आहे की या समयाला तुम्ही पण त्या समयात येणं गरजेचं आहे. आमेन म्हणता का. हालेलुया म्हणता का. मग तुम्हाला मी सकाळची भाकर संध्याकाळी दिवस जमल का. की जमल त्यात जमल. बरं ठीक आहे. मग एक दिवस जमल म्हणतात, 10 दिवस करून दाखवा. हालेलुया म्हणता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा असा समय आहे का. म्हणजे या वचनाप्रमाणे काय की मंदिराची प्रत्येक गोष्ट अशीच ठेवणं, मंदिराची जी सेवा करायची ती सेवा तसंच ठेवणं आणि आपापल्या समयानुसार आपलं चालत राहणं, हे आशीर्वाद मागणं नाही का, आशीर्वादाची अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. प्रेज लॉर्ड. कारण का माहितीये का. कारण 5 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. 5 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्षपूर्वक. म्हणजे काय. थोडा विचार करा जरा. थोडा तो विचार करायची गोष्ट आहे
की तुम्ही आता आपल्या मार्गाकडे, आपल्या वृत्तीकडे म्हणा, ऍटिट्यूडकडे सुद्धा, आपल्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की मी हा समय देवाच्या सेवेसाठी झटायला पाहिजे. याच जवानीमध्ये नाही का, प्रेज लॉर्ड, हे की मगाशी आपण म्हणतो ना वय झालं. मी तुम्हाला आरोनाचा विषय सांगत आहे गेल्या रविवारपासून. आरोनाला जेव्हा देवाने बोलला ना, तो गुलामीत विटा बनवत होता, गुलामीत कष्ट काढत होता, त्रास भोगत होता. आणि आरोना मोशेपेक्षाही मोठा होता. 80 वर्षाचा असताना मोशेला दर्शन होतंय. मोशे म्हणतो की मला बोलता येत नाही, पण देव म्हणला आरोन तुला मदत करेल सेवा करण्यासाठी. हालेलुया. आरोन तुला बोलण्यासाठी मदत करेल. तू आरोनाला सांग आणि आरोन पुढे जाऊन बोलेल. आरोन सुद्धा माझ्या प्रियांनो तयार झाला. हालेलुया म्हणता का? आमेन म्हणता का सगळेजण? आरोन तयार झाला. कल्पना करा, मोशे भीत होता पुढे जाण्या येण्यासाठी. मोशे नाही का संदेश सांगण्यासाठी घाबरत होता. आणि विचार करा, परमेश्वर असं काम देत होता की आरोन त्या 80 वर्षापेक्षा जास्त वयाचा होता, मोशेपेक्षा जास्त. म्हणजे आपल्या प्रकारे गेलं तर 80च्या पुढे 40 झालं तर आपण म्हणतो म्हातारा झालो पास्टर मी, पाठी उचलायला होता म्हातारा झालो मी. हालेलुया. म्हातारा म्हणजे मग संपला म्हणजे का. पण नोहा सुद्धा त्याचं वय बघितलं तर तो म्हाताराच होता, पण त्यांनी तारू बांधवायला होय त्यांनी म्हटलं. आमेन म्हणता का सगळं? हालेलुया. तारू बांधायला त्यांनी होय म्हटलं. आरोन सुद्धा म्हटलं होय. विचार करा, ज्या फारू राजा किंवा तो नाही का फारू वगैरे सगळी गुलामीमध्ये पिसतोय त्या लोकांना, त्याच ठिकाणी मोशेद्वारे मोशे आणि आरोनला तिथं जायचं होतं. मोशेला मागं होता, पण आरोनला पुढे काय करायचं होतं, जाऊन बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? आमच्या लोकांना आराधना करायला रानात जाऊ दे. विचार करा, फारू म्हणजे मोठा माणूस कसा, पण आरोन म्हातारा वयात सुद्धा म्हणला देवा तुझी इच्छा आहे ना मी संदेश सांगावा, मोशेचे सांगेल ती बोलायचं तयार आहे. प्रेज लॉर्ड. गेला महालामध्ये. ते पळून गेले दोघं हीच काय का? कल्पना करा, जे गुलामीतनं पळून गेले होते ते दोघं दिसले. मुकादम कोणाचा गुलामी विटा करायचे ती पळून गेलते. मोशे बी गेलता. मोशे पळून गेलता कसं गेलता? कसं गेलता? 40 वर्षाचा पळून गेलता. 80 वर्षाचा परत दिसला मोशे. आणि मोशेच आहे का? आरोन. मग ते राजाला म्हणाला तो आरोन, आमच्या देव आम्हाला भेटलाय, असं मोशेला देव भेटलाय. देव म्हणतोय की माझी येऊन तुम्ही आराधना करा. कुठला देव तुला भेटला रे? हसला ना, मी देवाला मान, तू कुठला देव तू म्हणला का, असं तो चॅलेंज करू लागला, हसू लागला. सगळा महाल हसत असेल. आरोन म्हणत असेल मी काय करतोय, त्या वयात सुद्धा त्यांनी देवाचं वचन बोलण्यास धाडस केलेलं आहे. म्हणा की आमेन. कुणाला पण ते हिरो बनवत नाही. मी म्हातारा झालोय, कंबर दुखती, मंदिरासाठी मला वेळ नाही, मला टाइम नाही. पास्टर टाइम, हा टाइम नव्हता तुम्ही काल काढायचं, मग कधी टाइम काढायचं? हालेलुया. सगळं जग संपल्यावर टाइम काढायचं, मंदिर बांधाय काढायचं का? हालेलुया म्हणता. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या, देव म्हणतो तुम्ही तुमच्या मार्गाकडे लक्ष द्या. आमेन. का लक्ष द्या? 6वं वचन वाचा काय म्हटलंय? तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते. थोडंच लागतो. एवढं कमावता पण थोडं येतं. का थोडं येतं? वाचा. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची ताण भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. टाकलं पिशवीत कुठे गेलं? भोग पडले झालं दिसत नाही की अहो टाकतो, बँकेत टाकतो, तर ती होलच देव पाडलंय तिथं. हालेलुया. 50,000 पुरले नाही, भोग पडले. का? लक्ष द्यायची गरज आहे, विचार करायची गरज आहे, आपल्या मार्गाकडं लक्ष द्यायची गरज आहे की मी माझा वेळातला थोडा वेळ परमेश्वराच्या मंदिराला देतोय का, देवाच्या मंदिराला देतोय का? स्वतःसाठी म्हटलं तर लय वेळ, आणि मंदिरासाठी म्हटलं तर टाइम नाही. हो पास्टर, बर देव स्वर्गात नाही ते, मग टाइम नाही का? बर ठीक आहे, कामाला टाइम आहे. हालेलुया. मला की हालेलुया. इथं मग काय होतंय? मग तू पुष्कळ कमवतो, पुष्कळ पैसा मिळवतो, पण जसं काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतोय, ते थांबतच नाही. मग
आशीर्वाद पाहिजे का मिळवलेल्या पैशावर? यस म्हणा नाही, आशीर्वाद पाहिजे का? मला शेजारच्याला नुसतं प्रार्थना करून चालणार नाही. मंदिराला तुम्ही प्रार्थना करतो म्हणा, मंदिराला तो प्रार्थना करतो एवढं नाही चालणार नाही. हा, नुसतं मंदिराचं प्रार्थना करणं जायचं आणि मंदिराचं कोण करायचं? हालेलुया म्हणायचं. प्रेज लॉर्ड. फक्त प्रार्थना करून आशीर्वाद मिळणार नाही, लक्षात घ्या. देवाच्या मंदिरासाठी काहीतरी करावं लागेल, मग तुमच्या स्वर्गातून तुमच्यावर आशीर्वाद येणार आहेत. आमेन का? हालेलुया. मग देव काय म्हणाला बघा, पुढे वाचा. सेनाधीश परमेश्वर परत देव म्हणतो, परमेश्वर सेनाधीश म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे आपल्या वर्तनाकडे जरा लक्ष द्या, विचार करा त्या गोष्टीकडे. पुढे डोंगरावर जाऊन लाकडे आणा. डोंगरावर जाऊन काय आणा? लाकडे आणा. पहिलं मंदिर बांधायचं लाकडं लागलं, आता मला विटा पाहिजे. हालेलुया. त्या काळात सिमेंट नव्हतं, लाकडं पाहिजे. आता लोखंड पाहिजे मला. हालेलुया. देवाचं मंदिर वसाड पडले आणि देव म्हणत होता त्यांना की लाकडं आणा जाऊन. काय ना? लाकडं आणा. डोंगरावर जाऊन काय ना? लाकडे आणा. लाकडे आणा. लाकडांना लाकूड नको. एक लाकूड आणलं पास्टर. हालेलुया. लाकडं आणा. आताच्या भाषेत लोखंड आणा, विटा आणा, सिमेंट आणा. आमेन का? आमेन. आमेन पास्टर. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला भविष्य सांगतो, जे देवाच्या मंदिरासाठी जे माहिती करतात ना, देव त्यांचं घर त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठं बांधेल. हालेलुया माणसाचा. आणि ज्यांनी केलंय त्यांचं घर देवाने केलेलं आहे. आमेन का? तुमच्या कल्पनेपेक्षा चांगलं घर तुम्हाला बांधून देईल. कारण बायबलचं वचन सांगतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणारे श्रम काय व्यर्थ आहे. मग जर तुम्ही मंदिरच बांधत नाही, तुमचं घर कसं काय देव बांधेल? आमेन. बघा, विश्वास आहे का देव घर बांधतो? विश्वास आहे का? जो फारोप्रमाणे म्हणेल का कोण देव, मग देव दाखवतो मग कसा देव आहे. मग हालेलुया म्हणा. हालेलुया. सो देवाचं घर बांधतो, देवाचं मंदिर बांधण्यासाठी वेळ देतो, देव त्याचं घर बांधेल. आमेन का सगळेजण? हालेलुया. आणि देवाच्या मंदिरासाठी तो विचारलं पाहिजे तुम्ही एकमेकांनी, काय पाहिजे मंदिराला? लाकडं आणा त्यावेळेस म्हटलेले, पण आता लोखंड पाहिजे, त्यावेळेस आता सिमेंट पाहिजे, आता वीट पाहिजे. आमेन. हालेलुया. मग देव काय म्हणत नाही 1,500 वीट लागली तू ते एकाला 1,500 दे. पास्टर मी 100 ते वीट देऊ शकतो का? यस, देऊ शकतो. हृदय पाहिजे ना द्यायचं. हालेलुया म्हणता का? 8 रुपयाला वीट आहे. पास्टर 100 200 देऊ शकतो, तो 150 देऊ शकतो, 100 देऊ शकतो, 50 देऊ शकतो. 50च्या खाली नको आता. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. 50च्या खाली कशाला फायदा आहे? स्वतःच्या घराला विट बांधताना 50 विचार 50 म्हणणार का? नाही, 50 नाही, 2,000 जास्त घ्या की, काहीतरी कमी जास्त नको का? हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सिमेंट पाहिजे द्या. काय म्हटलंय? सिमेंट द्या. 2 पोते बस का? स्वतःच्या घराच्या जमाला 5 जास्त राहू द्या. ठेकेदार म्हणतो नाही, थोडं 2च बस, 4 राहू द्या की जास्त. मंदिराच्या टायमाला द्यायला 2 झाले की वरून बघतो मग चेंगटपणा. हालेलुया म्हणतात. प्रेज लॉर्ड. परत 8 वचन वाचा. बघा, वाचा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईल. मगच मी प्रसन्न होईल. किचन म्हणतात की आमेन. आमेन. आता आमेन म्हटलंय, मग बांधायचं कोण? प्रसन्न होईल देव. कशाने? मंदिर बांधणे. कशाने? देव तर माझ्यावर प्रसन्न आहे बाबा. काल त्यांची टीम वचन देतो, पास्टर तुम्ही पाठी पकडताय, त्यांना मी उत्साह आला. पास्टर असून पाठी उचलते आपल्यावर काय करायचं? हालेलुया. पास्टर असून मी नाही का, मी पास्टर असून मग काय, मंदिर देवाचं आहे, पास्टरनी सुद्धा काम करायचं आहे. आमेन का? हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. येशूचं सुधाराचं काम केलं है की नाही? हालेलुया. आणि मग देव म्हणतो मी माझं मंदिर जर तुम्ही बांधाल मग मी आनंदित होईल. आमेन का? की जरा देवाला प्रसन्न करायचं आहे. जे लोक म्हणतात ना टाइम नाही, देव नाराज आहे, 100% लिहून घ्या. देवाकडे देवाच्या मंदिराला टाइम असून देत नाही देव. माणूस पास्टर तर नाराज आहेत समजा, 100% नाराज पास्टर, आणि देव नाराज आहे तर तिथं पास्टर नाराज होता. आमेन म्हणा की. पास्टर नाराज झाले होणारच की, मग मंदिरासाठी बोलवलं येत नाही.
इथं देव नाराज होते, माझं मंदिर नाही बांधलं तर देव काय म्हणतोय? जर माझं मंदिर बांधलं तर देव म्हणतो मी प्रसन्न होईल म्हणतोय. कोण म्हणतं? देव. हा बघा 8 वचनपर्यंत वाचा, लक्षाने जरा विचार करा त्या गोष्टीकडं. डोंगरावर जाऊन लाकडे आणा. कुठेही जावा, आता डोंगरावर जातो, तुम्हाला डोंगरावर जायचंय, दुकानात जायचंय. हालेलुया. हात वगैरे घ्या. हालेलुया. कुठं जायचंय? कुठे जायचं? पास्टरकडे फोन करायचा. हालेलुया. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. डोंगरावर जावा. आता कुठं कुठं जायचं बघा. आमेन. आमेन. मंदिर बांधा. पुढं त्याने मी प्रसन्न होईल. त्याने मी प्रसन्न होईल व माझा मी महिमा प्रगट करीन, असे परमेश्वर म्हणतो. असं परमेश्वर म्हणतोय. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आवाज काढून हालेलुया. 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 9 वचन. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले. पण हात थोडं लागलं. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. त्या काळात लोक आपल्याच धडपड करत आपल्याच कामाचं पडले. किती जणांना देव बघतो, मंदिराचं किती पडले, कोणाला किती मंदिरासाठी धडपड करत आहेत. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाने माझा संदेश बदललाय. रात्रीच ही देवाचं वचन माझ्या पुढे आलं. हालेलुया. हालेलुया. हे वचन माझ्या पुढे आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हे वचन देवाकडून तुमच्याकडे आलेलं आहे. आमेन. सांगायचं म्हणून नाही, हे सत्य देवाचं वचन आज तुमच्याकडे आलेलं आहे. जर तुम्ही घरात जे आणता त्याच्यावर आशीर्वाद पाहिजे असेल, मंदिरासाठी नेहमी तयार राहा. आमेन का? आमेन. मंदिरासाठी नेहमी तयार राहा. किंजूस होऊ नका, मी काम करू का? हालेलुया. हालेलुया. मी म्हटलं मला कधीच दवाखान्यात जावं लागणार नाही, त्या विचाराने मी काम करत होतो. का? माझा देवासाठी जर मी काम केलं तर माझ्या शरीराला मजबूत देव ठेवणार. आमेन. आमेन का सगळेजण? हालेलुया. 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 बोला की हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आहे की नाही? इथं विचारा, पाणी मारायचं आहे. काय मारायचं आहे? उदाहरणार्थ देव तुम्हाला येणार 2 गुंठे देणार आहे. काय देणार आहे? तुम्ही घर बांधणार आहे. काय बांधणार आहे? घर बांधणार. तुम्ही पाणीच मारायला येत नाही. माणूस ठेवलाय. काय ठेवलाय? माणूस. तो मारते म्हणून बघत सुद्धा नाही तुम्ही. असं होईल कधी? रविवार उलट असं म्हणतात, पास्टर आज रविवारी येणार नाही का? ती काम चालू आहे, पाणी मारायचंय. तुम्ही मारणार नाही, ती मारणार, पण ती मारतो का नाही बघायचंय. हालेलुया. आणि देव म्हणणार स्वतःच्या घरच्या टायमाला असं, आणि माझ्या मंदिराच्या टायमाला थोडं टाइम आहे, थोडं असं टाइम आहे. बर आण पैसा पुढे गेला. हालेलुया. आताच हातात तो पुढे गेला. मंदिरासाठी टाइम नाही. कसा टाइम नाही? मंदिरासाठी. तेव्हा कुठं आहेस? देव म्हणणार मला बी टाइम नाही. जे मंदिरासाठी काम करतात त्यांच्यासाठी टाइम आहे. हालेलुया. हा काय म्हणलं प्रभू? हा तुम्ही मंदिर काय केलेलं आहे? काय केलंय? माझं मंदिर काय पडलंय? ओसाड पडलेलं आहे. आणि तुम्ही आपापल्या घरासाठी काय करताय? धडपड करत आहात. परमेश्वर म्हणत आहे, मंडळी मंदिर असंच ओसाड पडून देऊ नका. देवाचं मंदिर हाती घेतलंय बांधायचं, पूर्ण करायसाठी धडपड करा. आमेन म्हणत आहे. पूर्ण करण्यासाठी धडपड करा, प्रार्थना करा. कष्ट जेवढं जिथं कष्ट द्यायचं कष्ट द्या, जिथं ताकद द्यायची तिथं ताकद द्या, जिथं काम करायचं तिथं काम करा, जिथं काय द्यायचंय सगळ्यांनी मिळून परमेश्वरासाठी काय ना काय, जिथं वीट लागली तिथं सगळ्यांनी मिळून वीट घ्या. तुम्ही एकटे नाही, सर्व परिवार म्हणून एक मंडळी परिवार म्हणून आहात, लक्षात घ्या. बरं की आम्ही 1,500 वीट लागली म्हणजे लक्षात घ्या, एकटा द्यायचं नाही, सगळ्यांना म्हणून 1,500 वीट उभी करायची आहे. एखादं लोखंड पाहिजे काय तर सगळ्या म्हणून लोखंड उभा करायचा आहे. देवाला देव म्हणतो, मंडळी माझं मंदिर उभा करायला अवघड नाही, तुम्हाला माझा आशीर्वाद तुम्हाला काफी आहे. आणि देव तुम्ही म्हणत आहे की पण तुम्ही उभा करा, मी तुम्हाला उभं करेन. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट, वेळ अजून आली नाही असं म्हणू नका. आमेन. आणि विचार करा दुसरी गोष्ट आपल्याला मार्गाकडे, जर आपल्यावर आशीर्वाद येत नाही, आपण जे कमवतो ते थोडकच राहतं, तर तिथे लक्ष द्यायची गरज आहे. हालेलुया.
आणि मग 10 वचन वाचूया काय म्हटलेलं आहे. म्हणून तुमच्यामुळे कुणामुळे तुमच्यामुळे जे लोक आळशी आहेत ना देवासाठी, त्यांच्यामुळे आकाशाने काय केले, दहीवर आवरून धरले दहीवरने. हा, भूमीने आपला उपज आवरून धरलाय. भूमीने सुद्धा उपज आवरून धरलाय. हा, मी देशावर अवर्षण बोलावले आहे. मी देशावर अवर्षण बोलवले आहे. पर्वतावर पिकांवर द्राक्षरसावर तेलावर भूमीच्या नाही का उपजकावर माणसांवर पशुवर व तुमच्या हातच्या सर्व कामाईवर अवर्षण बोलावले आहे. हालेलुया. लक्षात घ्या, मंदिराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. एखादी मंदिर मला लक्षात घ्या, मला देव का धन्य ठेवतो, कधी कधी मी साक्ष सांगतो की मला कुठल्याही मंदिरातली गोष्ट ओसाड पाहू वाटत नाही. वस्तूमध्ये सुद्धा एखादा पडदा चुकीचा असेल तर मी लगेच सांगतो पडदा नीट का. हालेलुया. आपल्या घरातला खिडकीचा पडदा कसा पटकन नीट करतो, मंदिराचा कसं काय तसं नको. आम्ही का जाऊ द्या, आमच्या बहिणी एक ग्लास वाटी सुद्धा असं चुकली का तिथं बरोबर डिझाईनला ठेवतात, असं त्रिकोणी एकदम असं. किचन मध्ये वाव काय ठेवले, वाटेवर किती सुंदर ठेवले. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मंदिराचं पण तसंच करायला पाहिजे. हालेलुया म्हणा. हालेलुया. जिथं घाण आहे तिथं स्वच्छ पण करायला शिकलं पाहिजे मंदिर. आमेन का. आमेन. कधी कधी चर्च सुटलं पडत काय दोन का आहेत दोघ जण, त्यांनीच ठेका घेतलाय, बाकीच्यांनी आम्ही प्रार्थना करतो आणि जातो. मंदिर सर्वांचं आहे, मंदिर सर्वांनी आवरलं पाहिजे. हालेलुया म्हणा. हालेलुया. मंदिर सर्वांनी आवरलं पाहिजे. सगळ्यांनी खुर्च्या गोळा केल्या, सगळ्यांनी मिळून ते केलं तर ती खरा प्रीती. जसं पास्टरने सांगितलं, एकमेकावर काय खरी प्रीती राहील. पण ती 2-3 जण करतात नेहमी चालले बघ तसं काय मोठे, कारण ती बी हळूहळू त्याच्यात बी घुसतो ना. ती म्हणते मी एकटंच किती करायचं. हालेलुया. ती बाहेर गुणात ना पण चाललं किती वेळा सांगायचं ते म्हणणार. म्हणून मंडळी तुम्ही मदत करू लागला का, ती बी आनंदाने काम करेल. हालेलुया म्हणा. 5 मिनिटाची गोष्ट आहे. किती मिनिटाची? 5 मिनिटाची. स्वार्थी नका हो. स्वार्थी भक्ती करून जाऊ नका. स्वार्थी भक्ती म्हणजे काय, 2 गाणी नाचणं, पास्टर आमेन, पास्टर गेलं आपण बुरकन पळत. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मंदिराकडे लक्ष द्या. मला शेजारच्याला मंदिराकडे लक्ष द्या. मला शेजारच्या मंदिराकडे लक्ष द्या. देव तुमच्या घराकडे लक्ष देईल बा. आमेन का. विश्वास आहे का. मला शेजारच्याने बोला मंदिराकडे लक्ष द्या. देव तुमच्या घराकडे लक्ष देईल. देव तुमच्या बिझनेस कडे लक्ष देईल. देव तुमच्या आर्थिक गोष्टीकडे लक्ष देईल. आमेन का. हालेलुया. आणि जे पुढं चांगलंच आहे, पुढं देवाला धन्यवाद असतो, कारण 12 वचनामध्ये दुसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे की बघा वाचा, पूर्ण 12 वचन वाचा म्हणजे कळेल तुम्हाला काय म्हटलेलं आहे. तेव्हा शेल्तियेलचा पुत्र जरुब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर ह्याच्या वाणीस मान दिला. आता देवाच्या वचनाला मान द्या, देवाच्या वचनाला मान द्या. आमेन. देव म्हणतो ना, माझ्या मंदिरासाठी धावून या, माझ्या मंदिराकडं लाकडं आणा, म्हणजे जे वस्तू लागतात ते आणा. तर त्या आणून मान द्या देवाच्या वाणीला, देवाच्या शब्दाला. आणि मग देव म्हणेल काय मला माहित आहे, आपला देव परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञा संदेशाची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराच्या भीतीने काय करू लागले, वर्तू लागले. 13 वचन वाचूया. मग परमेश्वराचा निरोप हागे याने परमेश्वराचा निरोप लोकांना कळवला. तो म्हणाला मी तुमच्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. तेव्हा म्हणाला देव, ज्यावेळेस त्या लोकांनी देवाच्या शब्दाला मान दिला, त्या लोकांनी जेव्हा देवाच्या वचनाला मान दिला आणि ते तयार झाले देवाच्या वचनानुसार मंदिर बांधायला, आणि मग देव म्हणला मी तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. मी तुमच्या बरोबर आहे. लक्षात घ्या, जो देवाचं मंदिर बांधतो, जो देवाच्या मंदिरासाठी धडपड करतो, स्वर्ग त्याच्या बरोबर आहे, परमेश्वर त्याच्या सोबत आहे, सेना त्याच्या बरोबर उभे आहे. आमेन का. हालेलुया. परमेश्वर त्याच्या संगती उभा आहे. लक्षात घ्या. आणि देव त्याला काहीच कमी पडू देणार नाही. आमेन का. हालेलुया. मला सांगा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग देवाने 14 वचनामध्ये देवाने त्यांना पुन्हा एकदा स्फूर्ती दिली. पुन्हा एकदा देवाने त्यांना
उत्साहाने भरलं आणि वाचूया 14 वचन, ते देवाच्या मंदिराच्या कामाला लागले. आमेन म्हणता. यहूदाचा प्रांताधिकारी शेलतियेल ह्याचा पुत्र जेरुबाबेल, मुख्य याजक यहोसादाक ह्याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक यांच्या आत्म्यांना परमेश्वराने स्फूर्ती दिली. मग स्फूर्ती ज्यावेळेस देवाच्या वचनाला मान जो व्यक्ती देतो आणि ज्यावेळेस तो व्यक्ती तयार होतो, देव त्याच्या आत्म्याला स्फूर्तीनं भरतो, देव त्याच्या आत्म्याला सामर्थ्याने भरतो, देव त्याला अभिषेकाने भरतो. लक्षात घ्या, कोणतीही सेवा आळशी होऊ नका. सेवेमध्ये कोणतीही सेवा मंदिरातली असेल त्याला आळशी नाही झालं पाहिजे आणि ती देवाला आवडणारच नाही. आळशी देवाची सेवा आहे, तत्पर राहिलं पाहिजे सेवेसाठी. मला की आमेन. आमेन आमेन. काय टीम आहे आणि 9:30 येऊन जमणार नाही. हालेलुया हालेलुया. काय टीम आहे 9:15 येऊन जमणार नाही. कामावर पंचिंग किती वाजता करतात? बरोबर 5 मिनिटं अगोदर. ठीक, मॅनेजरनी शाबासकी द्यायला पाहिजे. मग इथल्या वरच्या मॅनेजरचा मॅनेजर कोण आहे? भोगू लागली माझ्याकडे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जस्ट लव इट लेट, कामावर लेट नाही, कारण मॅनेजरनी शाबासकी द्यायला पाहिजे. हालेलुया 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 हालेलुया. हा, पुढे काय म्हटलेलं आहे? तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर त्याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. कामास लागले. किती जण तयार आहेत कामास लागायला? किती जण तयार आहेत? हा, थोडे जण. 5 जण नाही लागायचं कामाला. आता दुपारून कामालाच लावणार आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. कामास लागायला जे तयार आहे, देव त्याच्या कामाला यायला तयार आहे. आमेन आमेन. आमेन का? आमेन आमेन. आहे की नाही? आपण म्हणतो ना, त्याने माझ्या कामाला आलाय, मला बी जावं लागलं. देव म्हणतो, माझ्या मंदिरासाठी कोण कामाला येते, कोण कामाला लागते? मग देव म्हणणार, स्वर्गातल्या सगळ्या सेनेला कामाला लागा, त्याच्यासाठी कामाला लागा. हालेलुया हालेलुया. मग काम सुरू होणार स्वर्गात. नाहीतर मग तसंच भोग पडलेली पिशवी हातात आलं असंच आहे मग. हालेलुया हालेलुया. सत्य सांगतोय, भेद नाही. हालेलुया हालेलुया. तुम्ही नाही दिलं तर देव कुठून बंदेल? प्रेज द लॉर्ड. मंदिर त्याचं देव बांधेल. हालेलुया आमेन आमेन का? आमेन. हे मंदिर पण असंच नाही राहिलं, हे पण मंदिर बांधून उभं राहिलं, ते पण तसंच राहणार नाही. पण देव तुम्हाला संधी देतोय की तुम्ही वाटेकरी चांगले व्हावे. म्हणा की आमेन. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. आणि मग देव म्हणाला दुसऱ्या अध्याय 3 वचनामध्ये काय म्हणाला बघा, ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे, असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आहेत, बरेच आहे उरलेले आहेत. हालेलुया हालेलुया. त्या काळात उरलीच नव्हती. उरलाय का? आता त्यांची काय दशा तुम्हाला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? काय त्या काळात जे मंदिराचं पहिल्या मंदिराचे वैभव पाहिले होते, ते थोडेसे मंदिर त्यांचं ओसाड पडले आणि ते ढिले पडले, आळशी झाले, त्यांना देवाच्या मंदिराचं घेणं देणं नाही आणि मग ते थंड झाले आणि मग शेवटी ते शून्य झाले असं म्हटलेलं आहे. मी नाही सांगत, बायबल काय झाले ते शून्य झाले का? कारण त्यांचाच तो आळशीपणा देवाच्या मंदिरासाठी. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. मग हे काय वाचा 14 वचन. हे जेरुबाबेल हिम्मतदार असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मतदार. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मतदारा व कामास लागा. मी तुमच्या बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन चर्च. आमेन आमेन. कामास लागा, मग मी तुमच्या बरोबर आहे. आमेन. कामास लागा. मला मग कामास लागा. मला देव म्हणतो, मला देव म्हणतो कामास लागा, मी तुमच्या बरोबर आहे. आमेन का? हालेलुया. 100% आज लिहून घ्या संदेश किंवा टिक हृदयात बिंबून घ्या. हृदयाचं दार ठोकत आहे तुमच्यासाठी. देव म्हणतो की मी दाराशी उभा येशू, जो कोणी माझ्या दारासाठी दार उघडील त्याच्या आतमध्ये यायला तयार आहे प्रभू. आमेन. आणि मग लक्षात घ्या, प्रभू दार ठोकत आहे मंडळीचं. आणि 100% लिहून घ्या हृदयामध्ये की जर तुम्ही कामाला लागाल तर देव तुमच्या बरोबर राहून तुमचं काम करणार आहे. हालेलुया. अशक्य ते शक्य गोष्टी देव करणार आहे. आमेन. अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये देव करणार आहे. आणि लक्षात घ्या, देव पुढे या वचनात दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणत आहे, टाइम आपल्याकडे नाही, की या मंदिराचं जे वैभव आहे पहिल्यापेक्षा शेवटलं वैभव अधिक चांगलं आणि आशीर्वादित मी करेन. हालेलुया. या मंदिराचं वैभव परमेश्वर म्हणतो की मी शेवटलं जे वैभव आहे पहिल्यापेक्षा
पेक्षा श्रेष्ठ होईल असं देव म्हणतो की या स्थळाला शांती मी परमेश्वर देणार आहे. आमेन. आमेन. चला आपल्या जागेवर उठून उभं राहूया आणि आपण आपलं जीवन समर्पण करूया. हालेलुया हालेलुया. चला आपले हात उंच करूया आणि देवासाठी समर्पित होऊया. राबा शाखा लाबा लाबा. चला चला रिबा शांता राबा लाबा. चला आपले हात उंच करून परमेश्वराच्या सेवेला, परमेश्वराच्या मंदिराला, हो हालेलुया, हो आपलं स्वतःहून कामाला लागा परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी. हो रिखांदाराबा. देवाचं मंदिर बांधाच बांधा, पण देवाच्या मंदिरामध्ये लोक पण घेऊन या, नवीन नवीन लोक घेऊन या आणि देवाची मंडळी बांधा. देवाची मंडळी रचण्यासाठी मदत करा. हालेलुया. या मंडळीमध्ये अनेक लोक आणण्याची तुम्हाला गरज आहे. जसं त्या काळात लोकांनी लाकडे आणली, हो लागणाऱ्या वस्तू आणल्या. तुम्हाला हे मंदिर बांधण्यासाठी वस्तू तर द्यायच्याच आहेत, पण या मंदिरामध्ये लोक सुद्धा तुम्हाला घेऊन यायचं आहे. जे लोक नाश होत आहेत, जी लोक हो देवा मराई टेकलेले आहे, माझा देव त्या मेलेल्या काठीला अंकुर फोडणारा देव आहे. माझा देव त्या मेलेल्या काठीला आवराच्या तिला फुलं देवाने आणली आणि त्या काठीला फळं आणली. माझा देव जे लोक मराई टेकलेले आहेत, नाश होत आहेत, त्यांना जीवन देणारा माझा देव आहे. येशू जीवन आहे, येशू जीवन आहे. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही मंदिरामध्ये आलेला आहात. तुम्ही तुमच्या मंदिराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वर्तनाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जे कमवता त्या कमाईवर जर आशीर्वाद पाहिजे असेल, जे तुम्ही कमवता त्यावर जर तुम्हाला भरपूर आशीर्वाद पाहिजे असेल, जे तुम्ही कमवता ठेवता त्याला भोग पडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर देव म्हणतो माझ्या मंदिराला जे पाहिजे ते तुम्ही उद्धार मनाने द्या. माझ्या मंदिर बांधा. माझ्या मंदिर बांधण्यासाठी कामाला लागा तुम्ही स्वतः. मी स्वर्गातून तुमच्यासाठी काम करेन. हालेलुया. मी तुमचं काम करायला सुरुवात करेन. हालेलुया. जर तुम्ही माझं मंदिरासाठी वेळ देणार नाही तर देवाचं वचन बघा, निराश देव होईल असं म्हटलेलं आहे. पण जो माझं मंदिर बांधेल, माझ्या मंदिर ओसाड पडले त्यासाठी झटेल, देव म्हणतो मी त्याच्यावर प्रसन्न होईल. मी त्याच्यावर प्रसन्न होईल. माझ्या प्रेमाने मी देवाचा सेवक म्हणून सांगतो, जे मंडळीचे लोक देवाच्या मंदिरासाठी झटतात त्यांच्याबद्दल मला खूप आनंद वाटेल. कारण बायबल सांगतं मत्ती 7:30, तुम्ही प्रथम त्याचं राज्य, त्याचे नीतिमत्व मिळण्यासाठी झटा, म्हणजे तुम्हाला जे लागतील त्या सगळ्या गोष्टी आपोआप तुम्हाला तुमच्या पाठीमागे येतील, तुम्हाला प्राप्त होतील. मत्ती 7:30 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण प्रथम माझं राज्य मिळण्यासाठी झटा, माझ्या नीतिमत्व मिळण्यासाठी झटा, माझ्या प्रथम वचन सांगतं त्याप्रमाणे झटा, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला देईन. हालेलुया हालेलुया. अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय आणि पहिलं वचन सांगतं की जो कुणी माझे ऐकील, मी त्याला त्या राष्ट्रामध्ये जो राहतो, नगरात राहतो, त्याला मी उंच करेन. आज वाणी देवाची म्हणून ऐका. आज देवाचं वचन म्हणजे ऐका. मंदिरातलं प्रत्येक काम देवाची सेवा म्हणून करा. रेखांदा लावा, शाखा लावा, थुला लावा, लावा लावा. नुसतं प्रार्थना करणारे लोक देवाला नाही पाहिजे. प्रार्थना करणं आणि काहीच देवाच्या मंदिराची सेवा करत नाही. काय देवाने त्याच्यासाठी अभिषेक करावी, का देवाला त्याला द्यावी? देव म्हणतो की माणसाकडे बघून सेवा करू नका, माझ्याकडे बघून सेवा करा. हालेलुया. सेवा केली पास्टरकडे बी नाही, म्हणजे त्या माणसाकडे अपेक्षा ठेवून सेवा करू नका, देवाकडे अपेक्षा ठेवून सेवा करा. देवावर आशा ठेवून सेवा करा. देव त्या सेवेला मान देईल. हालेलुया. तुम्हाला कोणीतरी मान द्यावा, पास्टरनी मान द्यावा म्हणून बी सेवा करू नका. देवाने तुमचा सन्मान करावा, देव तुमच्यावर खुश राहावा म्हणून देवाची सेवा करा. शाखाला बालावा. चला समर्पण करा, समर्पण करा. सगळेजण आपले हात उंच करून देवाला समर्पण करा. लिबा लावा, शाखा लावा, थुला लावा, रिबा लावा, चंद्र लावा, खांदरे, शबा लावा, लावा लावा लावा. आता देवाचा आत्मा जोरात तुमच्यावर उतरणार. आता स्वर्ग तुमच्यासाठी उघडं होणार. देवाचा सर्व आकाश, पृथ्वी, सर्व काही गोष्टी तुमच्यासाठी आवरून धरणार नाही, तर तुमच्यावर मोकळं होतील. ते आशीर्वादाचे तुमच्या धान्यावर आशीर्वाद मोकळं होतील आज, जर तुम्ही मंदिर बांधायला तयार होता तर. तुम्ही देवाला म्हणा की जे होईल तेवढं मी तुझ्यासाठी करीन देवा, तुझ्या मंदिर बांधण्यासाठी करीन मी देवा, तुझ्या मंदिरासाठी धडपड करीन देवा. ज्यावेळेस पास्टरच्या द्वारे तुम्हाला हाक मारशील, पास्टरच्या द्वारे तुम्हाला आवाज देशील, त्या आवाजाला मी दुर्लक्ष करणार नाही, तर त्या आवाजाला मी होय म्हणून येईल मंदिराकडे देवा. राबा रिखांदा लाबा लाबा, शाबा लाबा, रिबांधा लाबा लाबा लाबा, शाखारांदा लाबा, सिखांदा लाबा. देव बोलत आहे, तुमचं हृदय उघडत आहे. आता देव उघडत आहे. देवाला म्हणा मला कोमट व्हायचं नाही देवा मंदिर बांधण्यामध्ये, मला तत्पर व्हायचं आहे, थंड होऊ दे नको देवा म्हणा. हालेलुया. करा प्रार्थना प्रत्येक जण. रिखांदा लाबा लाबा,
प्रभू ब्लेस कर. आजच्या वचनात तू बोललास, तू ब्लेस कर. आजच्या वचनात तू बोललास, ब्लेस कर प्रत्येकाला. आणि मंदिराचा आवेश आमच्यामध्ये कायम राहू दे. मंदिरासाठी झटण्यासाठी स्फूर्ती कायम राहू दे. उत्साह कायम राहू दे. हक्क या नावाप्रमाणे उत्साह आमच्यामध्ये राहू दे. राबा शाखाला बाला. आणि प्रभू आमची मंडळी नुसतं नावाला नाही तर तुझं राज्य वाढवणारी मंडळी ठेवू दे. अनेक लोकांचे प्राण वाचवणारे ठेवू दे. हे मंदिर कोणाला दाखवण्यासाठी नाही देवा, हे मंदिर अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी आहे प्रभू. राबा राबा लाबा शाखा लाबा 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 शाबा लाबा 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 लाबा. देवा अनेक लोकांना बसण्यासाठी जागा व्हावी म्हणून आम्ही मंदिर बांधत आहोत प्रभू. प्रभू हे कमी आहे प्रभू, तुझ्या पुढे कमी आहे प्रभू, हे कमी आहे प्रभू. आम्हाला जास्त हवाय परमेश्वरा. हालेलुया. आम्हाला जास्त जागा पाहिजे प्रभू. आम्हाला जास्त देवा मोठं मंदिर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत प्रभू. जोपर्यंत आमचं जीवन या पृथ्वीवर आहे आम्हाला तुझ्या राज्यासाठी जास्त करून करायचं आहे प्रभू. जास्त करायचं आहे प्रभू. जे कामगिरी ती कामगिरी आम्हाला विश्वासपूर्वकपणे करायची आहे प्रभू. अशी कृपा कर माझ्या देवा. ब्लेस कर प्रत्येकाला. आमच्यामध्ये तू ब्लेस कर. आणि रात्री तुम्हाला वचन धन्यवाद देतो प्रभू की प्रभू आमच्यातला कोणी आळशी होत असेल, कामामध्ये मागं पडत असेल, त्यांनी मागं पडू नये प्रभू. हालेलुया प्रभू. सैतानाने त्याला आशीर्वादापासून दूर नेऊ नये. मंदिरासाठी त्यांनी पुढे यावं झटायला अशी कृपा कर प्रभूची. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन 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 आमेन. गॉड ब्लेस यू. हालेलुया.